नमस्कार, स्वागत आहे तुमचे मराठी रसोईमध्ये। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। बनवायला अगदी सोपा आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। त्याआधी सबस्क्राइब करा मराठी रसोईला आणि क्लिक करा बेल आयकॉन नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी। अख्खा मसूर बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये साधारण 2 चमचे तेल ॲड केले। तेल तापल्यानंतर इथे मी फोडणीसाठी मोहरी आणि जिरे टाकले आहे। त्यानंतर इथे मी 5 ते 6 लसूण पाकळ्या बारीक चिरून टाकल्या आहेत। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण लसूण आपला हा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता ॲड करणार आहोत। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं इथे मी ॲड केली। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा मी इथे ॲड केलाय। हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा थोडासा परतून झाला आहे। आता या ठिकाणी मी चवीनुसार मीठ ॲड करते। मीठ ॲड केल्यानंतर ह्या मिश्रणाला थोडंसं पाणी सुटतं आणि हा व्यवस्थित परतला जातो। त्यानंतर लगेचच मी एक टोमॅटो बारीक चिरून ह्याच्यामध्ये ॲड केलाय। हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत। आता यामध्ये मी लाल तिखट ॲड करते। इथे मी धनिया पावडर ॲड केली आहे, हळद ॲड केलंय आणि हिंग, त्याचबरोबर चिरलेली कोथिंबीर इथे ॲड केली आणि हे व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मसाला आता परतून झाला आहे। आता या ठिकाणी हा जो अख्खा मसूर आहे तो मी कुकरमध्ये शिजवून घेतला आहे। तर तो शिजलेला अख्खा मसूर मी इथे ॲड करते आणि अख्खा मसूर ॲड केल्यानंतर थोडंसं पाणी इथे ॲड करणार आहोत। तुम्हाला हवी तशी ह्याला कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवू शकता। जर तुम्हाला अजून थोडा पातळ लागणार असेल हा अख्खा मसूर तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊस तोपर्यंत ह्याला गॅसवरती ठेवायचं आहे। आता आपला हा अख्खा मसूर तयार आहे। आपण गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत किंवा मसूर भातही घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, सबस्क्राइब करा मराठी रसोईला। आपण पुन्हा एकदा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मजेत रहा।